मला भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून आमदार केलेला आहे। तो प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन शतप्रतिशत करण्यासाठी म्हणून आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी हा मॅन्डेट मला दिलेला आहे। त्यामुळे माझा प्रवास यापुढे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून होणार। काल मी रायगडच्या कलेक्टर साहेबांबरोबर बैठक होती। छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समितीचा मी रायगड जिल्ह्याचा सदस्य आहे। त्यामुळे त्या रायगड जिल्ह्यामध्ये 22 ते 27 नॉट ओन्ली रायगड पण संपूर्ण महाराष्ट्रभर 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समितीचं अभियान सुरू होते। 22ला अजितदादांची जयंती आणि तशीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस। त्या दिवशी सर्व महाराष्ट्रातल्या 288 विधानसभामध्ये मेळावे होणार आहेत। महसुली जे अडीअडचणी आहेत त्यांचं तत्परतेने पूर्तता करणं, रयतेला सुखी करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य, लोकांच्या मालमत्तेचं रक्षण, लोकांच्या जीविताचं रक्षण, लोकांच्या संसाराची रोजगाराची काळजी आणि लोकांच्या भविष्याची काळजी, असं हे माझं महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र भाऊंचं सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, सुमित्राताई पवारांचं सरकार, हे माझं महायुतीचं सरकार काम करतंय। त्याच्यातनं मी काल रायगड पूर्ण केलं। आज मी रत्नागिरीच्या या खेडपासून या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि मी MIDCची बैठक, MIDCच्या काय ते उद्योग भवनमध्ये त्यांच्या असोसिएशन बरोबर बैठक घेतली। त्यांच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेतल्या। त्यांचे इलेक्ट्रिफिकेशनची अडचण, जे त्यांच्या वीज वाहिन्यांची अडचण, त्यांच्या पाण्याची अडचण, त्यांना इतर नुसतं वशिष्ठीचं पाणी, कोयनेचं पाणी नाही तर इतर 2 धरणांना पाणी आणून देता येईल का, याची मी पडताळणी करतोय। त्यांना लागणारे सबस्टेशन्स आहेत, इलेक्ट्रिसिटीसाठी लागणारी एक्स्ट्रा ऊर्जा आहे, त्याच्यात काय करता येईल त्याच्याबद्दल माहिती, पर्यावरणाचं रक्षण करताना असोसिएशनने आम्हाला काय मदत करावी, सरकारची त्यांना काय मदत हवी आहे, या अशा अनेक गोष्टीची माहिती मी असोसिएशनच्या माध्यमातून घेतली। 25,000 लोकांना रोजगार देणारं हे लोटे परशुरामची MIDC आहे। त्यामुळे जवळजवळ 1200 ते 1500 कोटी रुपये रेव्हेन्यू सरकारला जातो। हे जरी असलं तरी तिथल्या 19-20 गावामधल्या लोकांच्या जीवितेची, मालमत्तेची, पर्यावरणाचं, पृथ्वीचं रक्षण करणं ही पण जबाबदारी त्या सगळ्यांची पण आहे आणि महाराष्ट्र सरकारची। सरकार तुमच्या सोबत, आम्ही आता सोल्युशन देणारा माझं सरकार आहे, प्रश्न विचारणार नाही। म्हणून या सगळ्या लोकांकडे आम्ही गेलो, माहिती घेतली। तिथून मी आमच्या विक्रांत आंबरे साहेबांच्या शाळेला भेट दिली। आता आम्ही या ठिकाणाहून आम्ही निघालेलो आहोत गुहागरला आणि उद्या आशिष शेलार साहेबांचा दौरा खेडपासून सुरू होणार आहे। आपले सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे आणि नुकतंच त्याने विधानसभेमध्ये दशावतार जो सिंधुदुर्गात चालणारा जो आपला लोकप्रिय उत्सव आहे त्याचं अनुदान दुप्पट केलं आहे त्यांना मिळणारं दशावतारांना। आणि ज्या गोष्टी आम्ही काही महिन्यापूर्वी आम्ही त्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती की नमन आणि जाखडी या सगळ्या खेळांचा अंतर्भाव यामध्ये करावा, त्यामुळे तो पण अंतर्भाव केला आहे आणि त्या खेळात जे मंडळी आहेत त्यांना पैसे देण्याचं पण सरकारचं नियोजन फार सुंदर केलं। त्यांच्या सत्कारासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलं। उदय सामंत साहेबांनी सुद्धा त्यांना निमंत्रित केलं, आम्ही दोघांनी निमंत्रित केलं आणि उद्या खेडपासून हा प्रवास सुरू होईल। माझे वैभवजी खेडेकर साहेब आहेत आणि आमचा जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे साहेब, आम्ही सगळे त्यांचं त्या ठिकाणी आमचा विनोद आहे, विनोदच्या घरी, चाळकेंच्या घरी चहापानाचा कार्यक्रम आहे। अशा प्रकारे उद्या त्यांचं स्वागत आम्ही करू। तिथून माननीय आशिषजी शेलार साहेबांना वशिष्ठीच्या प्रशांत यादवांच्या दूध फॅक्टरीचं एक भेट आहे। तिथून सहकार भवनमध्ये आशिषजींचा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, आशिषजींचा सन्मान। तिथून मग आम्ही पुढे प्रशांत यादव साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट, तिथून आमचे सतीशजी मोरे यांच्या कार्यालयाला भेट आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे। तुम्ही सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या। त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला आशिषजी भेट देणार आहे। तिथून ती देऊन 3 वाजता
कातळ शिल्प बघायला ते आम्ही पुढे जाऊ. तिथून कातळ शिल्प जाखादेवीला गणपतीपुळे रोडला आणि तिथून रत्नागिरीमध्ये जयेश मंगल कार्यालय, नाव मी चुकत नसेल तर, त्या ठिकाणी जाखडी नमन ही जी आपली खेळ करणारी मंडळी आहेत त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार, आशिषजींचा सत्कार आणि तिथून भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी शहरची बैठक, ही बैठक आटपून बुवा साळवी साहेब जे आपले कबड्डीपटू होते महर्षी, त्यांच्या स्मरणार्थ जे कबड्डीचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी आशिषजी भेट देतील आणि मग रात्रीच्या कोकण कन्याने ते परत जातील. असा उद्या आशिषजी शेलार साहेबांच्या, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्री, IT मिनिस्टर आणि AIIT या सगळ्याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्री हे उद्या दौऱ्यावर येणार आहेत. आम्ही सगळे सज्ज आहोत. माझे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांच्या वतीने त्यांचं स्वागत, वैभवजी खेडेकर यांच्या वतीने स्वागत, विनोद साळकेंच्या घरची भेट, असं करत उद्याचा दौरा होणार आहे. मला विश्वास आहे आमचं कोकण जे सांस्कृतिक खरं म्हणजे केंद्र आहे महाराष्ट्राचं, त्या आणखीन आशिषजींच्या या इकडे येण्याने त्यांच्या अनेक गोष्टी कोकणाला दिल्यामुळे आणखीन भरभरून काम करायला लागेल असा मला विश्वास.